पुरंदर कृषी एक्सपो 2026 हा शरद कृषी विकास व पर्यावरण विकास प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी आपल्या पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे पुरंदर बरोबर शेजारचा फलटण असेल, बारामती असेल, भोरवेल्ला असेल, हवेलीचा काही परिसर आणि दौंडच्या परिसरातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कृषीमध्ये येणारं वेगवेगळं तंत्रज्ञान, ज्याच्यामध्ये AI पासून ड्रोन पर्यंत, त्याचप्रमाणे यांत्रिकी शेतीकडे आपण मोठ्या प्रमाणात वळत असताना जी उपलब्ध नवीन यंत्रसामुग्री आहे शेतीमधली त्याची माहिती व्हावी, बी बियाणं, औषधं, शेतीविषयीच्या पूरक माहिती, ग्रीन हाऊस, अशा वेगवेगळ्या संकल्पना शेतकऱ्यांच्या समोर घेऊन शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठानने यावर्षी 2026 कृषी प्रदर्शन हे सासवडला शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावरती 22 ते 25 मे या कालावधीमध्ये ठेवलेलं आहे. हे कृषी प्रदर्शनाचं एक वेगळं पण असं असणार आहे की या प्रदर्शनाचा मध्ये जवळपास 160 वेगवेगळे कृषी पूरक वेगवेगळ्या कंपन्या, संस्था, शेतकरी, महिला बचत गट, असे विविध यांत्रिकीकरण असेल, कृषी क्षेत्रातले वेगवेगळे काम करणाऱ्या कंपन्या असतील, या सहभागी होतात. याच्याबरोबरच महिला बचत गटांच्यासाठी सुद्धा आम्ही स्टॉल उपलब्ध केलेले आहेत. शेतीशी पूरक असणारं पशु प्रदर्शन, ज्याच्यामध्ये अनेक विविध पशु सुद्धा त्या ठिकाणी, काही पशुपालक त्या ठिकाणी घेऊन येणार जे प्रदर्शनामध्ये असतील, पशुखाद्य, त्याचबरोबर आज मोठ्या प्रमाणावरती फुलशेती आपल्या सगळ्या भागामध्ये येते, तर फुलशेतीच्या बाबतचे तज्ज्ञ माहिती, त्याचबरोबर फुलापासून मध निर्मितीचाही प्रकल्प जो कात्रज दूध संघाचे संचालक एक करतात, तोही आम्ही प्रमोट करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या शेतीला पूरक किंवा तुम्ही जे शेती करता त्याला पूरक अधिक उत्पन्न कसं शेतकऱ्याला मिळवतंय, हा सगळा संकल्प त्याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये आधुनिक शेतीबरोबर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ठिबक तुषार सिंचन, प्लास्टिक आच्छादन तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण, भविष्यातला एआयचा म्हणजे थोडक्यात काय की शेतकऱ्याला वेळोवेळी, आज वातावरणामध्ये बदल एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होतात की त्या बदलांचा अभ्यास करून लगेचच्या लगेच त्या यंत्रणा कार्यान्वित करणं हे खूप अवघड होऊन जातं शेतकऱ्याला. त्यामुळे एआयच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत कशा प्रकारे त्याच्या पिकाबद्दलची, त्याच्या शेतातल्या मातीबद्दलची, वातावरणाबद्दलची माहिती मिळावी आणि एआयच्या माध्यमातून हे सोडवणूक करून शेतकऱ्याला त्वरेने सल्ला कसा उपलब्ध होईल, याच्यासाठी सुद्धा जे एआय तंत्रज्ञानामध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्यात. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली, तर ह्या टेक्नॉलॉजीची माहिती व्हावी जेणेकरून शेतीमध्ये उत्पादकता वाढावी आणि शेतकऱ्याचं नुकसान कमी व्हावं. तर हाही त्याच्यामधला भविष्यातलं तंत्रज्ञानाचा वेध काय आहे, शेती कशा प्रकारे, भविष्य किती चांगलं आहे, हे सगळं शेतकऱ्यांना समजावं. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीकडे, सेंद्रिय खाद्यपदार्थांच्याकडे आता लोकांचा ओढा खूप वाढलाय. त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा जे वेगवेगळे खत व्यवस्थापन, त्यानंतर बुरशीनाशक, कीटकनाशक कुठली वापरावी, सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कशा प्रकारे वाढवावं, ह्या सगळ्यामध्ये. त्याचप्रमाणे उच्च जातीच्या गावरान जे पशुधन आहे आपल्याकडचं, आणि शेवटी आपण जर पर्सेंटेज मध्ये म्हटलं तर खाद्याचा काही इतर खर्च जास्त येतो, परंतु गावरान पशुधन वाढवावं, त्याचं उत्पन्न कसं वाढवावं, हाही याच्यामध्ये प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असणार आहे. शासकीय योजनांची माहिती सुद्धा थेट शेतकऱ्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ड्रोन फवारणीची त्या ठिकाणी लाईव्ह म्हणजे डेमोची कंपनी पण त्या ठिकाणी असणार आहे. ड्रोनच्या बाबतीतची माहिती संपूर्णपणे शेतकऱ्याला मिळणार आहे. ह्या सर्व करत असताना महत्वाचं म्हणजे इथे व्याख्यानमाला म्हणजे मार्गदर्शक सत्र सुद्धा त्या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये 22 तारखेपासून 25 तारखेपर्यंत वेगवेगळ्या विषयावरती, जसं डॉक्टर सोमनाथजी माने पशु आहार आणि रोग व्यवस्थापन, म्हणजे आपल्या पशुचं काळजी कशी घ्यावं, त्याचा रोगाचं व्यवस्थापन कसं करावं, त्याला कुठल्या प्रकारचं खाद्य द्यावं, त्याचं उत्पन्न कसं वाढेल, त्याची फर्टिलिटी कशी वाढेल, याच्याबाबतचं मार्गदर्शन ते करणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टर विवेक भोयटे सर, हे मला वाटतं आपले केविकेचे आहेत, ते ऊस शेतीमध्ये जे एआय तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल, खर्च कमी कसा होईल
ह्या सगळ्याची माहिती आणि AI मध्ये नवीन नवीन आलेलं तंत्रज्ञानाची माहिती 23 मेला सकाळी 10 वाजता ते त्या ठिकाणी देणार आहेत. त्यानंतर जयदीपजी प्राध्यापक बालाजी लोहकरेजी भाजीपाला आणि टोमॅटो व्यवस्थापन. कारण आपल्याला माहिती आपण पुण्याच्या जवळ आहोत, पुरंदरची भाजी ही एक ओळख आहे आपली आणि त्याच्यामुळे भाजीपाला आणि टोमॅटो व्यवस्थापन या विषयावरती सुद्धा त्या ठिकाणी ते विषय मांडून त्याच्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 23ला संध्याकाळी 6 वाजता प्राध्यापक बालाजी लोहकरे यांचं भाजीपाला टोमॅटोचं हे आहे. 24 तारखेला सकाळी 10 वाजता जयदीपजी बर्वे हे सेंद्रिय शेतीवरती माहिती त्या ठिकाणी आपल्या सर्वांना देणार आहेत, शेतकऱ्यांना देणार आहेत. त्याचप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता माजी साखर आयुक्त शेखरजी गायकवाड साहेब हे शेतीचे कायदे आणि 7/12 हा खूप मोठा विषय आहे सध्या आणि तो गाजतोय आपल्याकडे तालुक्यामध्ये. त्यामुळे शेतीचे कायदे काय आहेत, आनंद रस्त्यांच्याबद्दल आपण बोलतो, शेतीची खातेपोडबद्दल बोलतो, पीक पाहणीबद्दल बोलतो, ह्या सगळ्याची माहिती आणि त्याबरोबर आपला 7/12 आपला फेरफार ह्या सगळ्याची माहिती शेतकऱ्यांना देण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम आदरणीय शेखर गायकवाड साहेब त्यांच्या व्याख्यानातून त्या ठिकाणी करणार आहेत. त्याचबरोबर 25 मेला सकाळी 10 वाजता प्रतीकजी मोरे सर हे सीताफळ, अंजीर, डाळिंब हे जी 3 प्रमुख फळबागा आपल्या पुरंदरच्या भागामध्ये आहेत याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी माहिती व्याख्यानाच्या माध्यमातून ते सर्वसामान्य शेतकऱ्याला देणार आहेत. हे जे कार्यक्रम आहे ते सर्व सहकार मंत्री स्वर्गीय चंद्रकाका जगताप स्मृती संग्रहालयाच्या ऑडिटोरियम मध्ये होणार आहे. तिथे शेतकऱ्यांना हे सगळं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. हे मार्गदर्शनाचे वैशिष्ट्य मी पुढे पण सांगतो की या प्रदर्शनाचं काय, तर केवळ प्रदर्शन नाहीये तर त्याच्यामध्ये शेतीविषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांच्यापर्यंत हा सगळा विषय त्या ठिकाणी पोहोचवणं, त्यांच्या शेतीच्या व्यवस्थापनामध्ये याचा फायदा व्हावा, त्याच्या उत्पन्न वाढीमध्ये फायदा व्हावा, खर्च कमी व्हावा हा उद्देश आहे. आज ह्या सगळ्याचं हे करत असताना आज माझ्याबरोबर या ठिकाणी संस्थेचे डायरेक्टर आदरणीय काका जगताप या ठिकाणी आहेत, आदरणीय गरुड साहेब आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ह्या कृषी प्रदर्शनाचे पूर्ण कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात. संभाजी गरुड सरांनाही शेतीचं हे आहे, प्रकाशदादा पवार संस्थेचे डायरेक्टर आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं समोर करतो. तर ह्या महत्वाचं म्हणजे इथे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याची नोंद ठेवणार आहे आणि केवळ नोंद नाही ठेवणार आहे, एक शरद कृषी विकास प्रतिष्ठान एक ऍप तयार करते ज्याच्या माध्यमातून AI तंत्रज्ञान, शेतीविषयक सगळी माहिती, ही जी व्याख्यानं होणार आहेत, हे मार्गदर्शन होणार आहे, ह्या सगळ्याचे व्हिडिओज हे शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवले जाणार आहेत. वेगवेगळी टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं हे करणं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी एक अभिनव उपक्रम या प्रदर्शनात केलाय. मला वाटतंय आजपर्यंत कुठल्याही प्रदर्शनात मध्ये नव्हता तो, म्हणजे जे शेतकरी सगळे तिथे नोंद करणार त्यांनी फार्मर त्यांचा ID त्या ठिकाणी घेऊन यायचा किंवा 7/12 आपली पीक नोंद असलेला, थोडक्यात तो शेतकरी आहे हे सांगून जर त्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं तर त्याला QR कोडद्वारे आम्ही दर दिवशी जेवढे शेतकरी येणार, उद्या 3000 शेतकऱ्यांनी जर व्हिजिट केली पहिल्या दिवशी तर 100 शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळी बक्षिसं लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली. 3000 शेतकऱ्यांच्या मधून 100 शेतकरी काढले जाणार, त्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून वेगवेगळे. मग त्याच्यामध्ये काय काय सांगणार तुम्ही वस्तू ज्या आहेत बॅटरी ऑपरेटेड 5 पंप, त्यानंतर इंजेक्टर, डबल 2 बॅटरी असणारा 5 पंप, त्यानंतर पेट्रोल पंप, पोर्टेबल STP, त्याच्यात 2 सिलेंडर, 3 सिलेंडर आणि सिंगल सिलेंडरचे, त्यानंतर एक ऑइल इंजिन असलेला म्हणजे पोर्टेबल ऑइल इंजिनचा पंप जिथे लाईटची सोय नाही तर तसला STP पंप, त्यानंतर ग्रास कटर एक देणार आहे. त्यानंतर आता सेंद्रिय शेतीचा आपण जास्तीत जास्त वापर करणार गवत म्हणजे तणनाशक न फवारता बागेतलं गवत जर जागेवर कुजवलं, कट करून जागेवर कुजवलं तर त्याला उपयोग होणार आहे. त्यानंतर सीड ड्रिलचं मशीन, आता जे आपण मका किंवा जे हे पेरतो तर ते सीड ड्रिल मशीन ऑटोमॅटिकली फक्त हाताने चालवायचंय. सीड ड्रिलचं मशीन,
त्यानंतर मिनी पॉवर विडर जे आता आपण सगळे ठिकाणवर शेती करतो, त्याच्यामध्ये मधले जे तण असतं त्याला मजूर मिळत नाही. मग एक छोटा पॉवर विडर, पेट्रोलवर चालणारा खूप पॉवर विडर, डस्टर फळबागेमध्ये जमिनीत बुरशी वाढली त्याच्यासाठी डस्टिंग करण्यासाठी डस्टर्स. त्यानंतर रात्रीचे पाणी द्यावे लागतं त्यासाठी शेतकऱ्यांना हेड बॅटरीज. त्यानंतर सिकेटर, फळबागेमध्ये जे सिकेटर नेहमी लागतात ते सिकेटर असतात. असे 100 बक्षीस आपण ठेवतो. दर दिवशी 100 बक्षीस आहेत आणि शेवटच्या दिवशी ट्रॅक्टर हे बक्षीस म्हणजे ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर अशी वेगवेगळी 400 बक्षीस दर दिवशी 100 बक्षीस ठेवली आहेत. दर दिवशी त्या 3000 मधनं 100 काढली जाणार आहेत आणि ट्रॅक्टरसाठी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मधून ती शेवटची 3 बक्षीस बरोबर ना. ट्रॅक्टर आणि 2 पॉवर टिलर आणि 1 ट्रॅक्टर असे 3 बक्षीस आहेत. ती सगळ्या पहिल्यापासून 4थ्या दिवसापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्याकडून काढले जाणार आहे. हे इनोव्हेटिव्ह आम्ही त्या ठिकाणी करतोय जेणेकरून शेतकऱ्यांचा सहभाग त्या ठिकाणी वाढावा. आणि नुसतं शेतकऱ्यांनी वाढवलंय सहभाग तर प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काहीतरी शेतीपूरक वस्तू त्याला एखादी देता यावी हाच उद्देश त्या ठिकाणी डोळ्यांसमोर ठेवून आम्ही सगळ्या सहकार्याने आमचं डायरेक्टर बोलून त्या ठिकाणी निर्णय घेतला की तशा प्रकारचं करायचं. ह्याच्यामध्ये QR कोडद्वारे ना आपल्याला नोंदणी पूर्ण होणार आहे. 7/12 किंवा फार्मर ID हा शेतकऱ्याला बंधनकारक राहणार आहे. लकी ड्रॉ पारदर्शक राहणार आहे दर दिवशी. आता तुम्ही सर्व पत्रकार चॅनलवाले तर असणारच आहात, त्यामुळे दररोजच्या दररोज 100 बक्षिसं त्या ठिकाणी संध्याकाळी 8-8:15 वाजता काढली जाणार तिथल्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या ठिकाणी त्या बक्षिसांचं वितरण होणार आहे. शेवटच्या दिवशी ही जी 2 पॉवर टिलर आणि 1 ट्रॅक्टर अशी आणि प्लस 100 शेवटच्या दिवशीची बक्षिसं अशा सगळ्या बक्षिसांचं एकूण वितरण आम्ही करतोय जेणेकरून इनोव्हेटिव्हली शेतकऱ्याला प्रदर्शनाला आल्यानंतर घरी काहीतरी घेऊन जाता यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते करतोय. त्याचबरोबर आम्ही जवळपास ही 100 शेती उपयोगी वस्तू देत असताना फळबागेत उपयुक्त ट्रॅक्टर देत असताना आम्ही प्रत्येक प्रदर्शनकारी जो येणार आहे मग प्रदर्शनाला भेट देणार त्याला आम्ही झुणका भाकर एक छोटीशी एक कर्टसी म्हणून आहे ना येणाऱ्या प्रत्येक विजिटरला झुणका भाकर चटणी त्या ठिकाणी ठेवलेली आहे की जी प्रत्येक विजिटरला त्या ठिकाणी उपलब्ध करतोय. एक पिशवी सगळ्या स्टॉलची माहिती असणारी पुस्तिका जेणेकरून तुम्हाला एका हातामध्ये सगळ्या स्टॉलची सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी मिळेल. झुणका भाकर ही प्रत्येक विजिटरला त्या ठिकाणी मिळणार आहे. फक्त त्या विजिटरला स्वतःची नोंद करावी लागणार आहे. त्यांना टोकन मिळणार आहे आणि नोंद केल्यानंतर टोकन मिळाल्यानंतर तो विजिटर ती झुणका भाकरी त्याला मिळणार आहे प्लस पिशवी आणि स्टॉलची सगळी माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. संदर्भ हाच आहे हे सगळ्या रजिस्ट्रेशनच्या मागे की जेणेकरून ह्याचं सातत्य आम्हाला इथून पुढे दरवर्षी ठेवायचंय. शेतकऱ्यांच्या बरोबर आज शेतीला खूप चांगले दिवस भविष्य काळामध्ये आहेत. भारतातलं शेतीचं उत्पादन आणि शेतीची क्वालिटी सेंद्रिय शेतीची क्वालिटी जेवढी वाढेल तेवढ्या प्रमाणामध्ये उच्च दर चांगलं प्रोडक्शन शेतीला मिळावं, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन व्हावं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि त्याला जोडण्याचं काम शरद कृषी विकास प्रतिष्ठानाने सगळे आमचे सहकारी त्या ठिकाणी करतायत. शेतकरी याच्याबरोबर आम्ही शेतकरी आणि बचत गटांचा गौरव सोहळा त्या ठिकाणी या कार्यक्रमादरम्यान ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तालुक्यातल्या 5 उत्कृष्ट पुरुष शेतकऱ्यांना आणि 5 महिला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचा गौरव संस्थेच्या वतीने केला जाणार आहे. 5 गोपालकांची आम्ही निवड करतो म्हणजे अजून नावं येत आहेत आम्ही निवड करतोय 5 गोपालकांची. 5 ज्या महिला बचत गट आहेत आपल्याला माहिती असेल उमेदच्या माध्यमातून आज आपल्या पुरंदर तालुक्यातल्या महिला बचत गट देशातल्या उमेदच्या प्लॅटफॉर्मवरती गेल्यात. जांभळाच्या ज्यूस पासून ते वेगवेगळे पदार्थ आपल्या भागातून त्या ठिकाणी तयार होत आहेत. गोधडी कुठे तयार केली जाते, कुठे वेगवेगळ्या वस्तू उन्हाळी पदार्थ बनवले जातात. तर त्या महिला बचत गटांना सुद्धा प्रमोट करण्यासाठी महिला बचत गटांना 5 आम्ही त्या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करणारे 3 यशस्वी जे प्रक्रिया उद्योग आहेत ज्यांनी प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सीताफळाचा पल्प असेल, अंजिराचा प्रक्रिया उद्योग केलेला आहे, पॅकेजिंगचं युनिट केलेलं आहे,
किंवा काही आणखी वेगवेगळ्या म्हणजे जांभळावरचा प्रयोग प्रक्रियेचा केलेला, तर त्या प्रक्रिया उद्योगांना विशेष सन्मानाने सन्मान चिन्ह देऊन आम्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान ठेवलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रदर्शनासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, संत सोपानकाका सहकारी बँक असेल, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, कात्रज दूध संघ असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे असेल, त्याचप्रमाणे पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था असेल, अशा वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी आमच्या बरोबर या कार्यक्रमामध्ये संस्थात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आमच्याबरोबर पाठबळ द्यायला आहेत. या कार्यक्रमाबरोबरच कार्यक्रमाच्या मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पण त्या ठिकाणी आहेत. मुलांच्यासाठी खेळणी आहेत, महिलांना किंवा सासवडकर नागरिकांना, शहरी भागातल्या नागरिकांना विविध पदार्थ बचत गटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खायला, पाहायला आणि विकत घ्यायला अशा तिन्ही स्वरूपामध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर कृषी रंग, नृत्य हर्ष असे वेगवेगळे कार्यक्रम पुरंदर तालुक्यातल्या जे आपले स्थानिक कलाकार आहेत त्या कलाकारांच्या माध्यमातून 22 तारखेला, 23 तारखेला, 24 तारखेला ते कार्यक्रम पण त्या कृषी प्रदर्शनामध्ये असणार आहेत, जेणेकरून तालुक्यातले जे कलाकार आहेत त्या कलाकारांना प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळावं आणि त्यांना ती काम करायची संधी त्या ठिकाणी मिळावी. आणि हजारो जे आपल्या प्रदर्शनामध्ये प्रायोजक आहेत, ह्या पूर्ण प्रदर्शनाचं आम्ही टोटली जे आहे ते आम्ही डिजिटलाइज डेटा करतो त्याचा, जेणेकरून जे विजिटर्स येणार त्यांना सुद्धा प्रदर्शनाची सगळी माहिती त्यांना आम्हाला डायरेक्टली देता येणार आहे. शेतकऱ्यांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी सगळी माहिती पुरवतोय आणि त्याला इथून पुढच्या काळामध्ये शरद कृषी विकास प्रतिष्ठान, पर्यावरण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने कृषी विषयीची माहिती, झूम मिटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शक काही संदर्भ, मार्गदर्शक माहिती, वेळोवेळी कृषी व्याख्यानं किंवा कृषी मिटिंगच्या माध्यमातून त्यांना पाठपुरावा करणं अशा गोष्टी आम्ही प्रामुख्याने त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर ते स्टॉल धारक आहेत त्यांना सुद्धा आम्ही कनेक्टिव्हिटी करतो, जेणेकरून हे जे प्रोडक्ट आहेत तंत्रज्ञानाचे ते शेतकऱ्याला कमीत कमी दरामध्ये चांगल्या प्रकारे डायरेक्टली उपलब्ध व्हावेत, हाही त्यांना डिजिटल माध्यमातून आम्ही सगळेजण देतो. अशा प्रकारचं हे स्वरूप हे कृषी प्रदर्शनाचं आहे. मला वाटतंय जे प्रत्येक म्हणजे व्हिजिटर पासून शेतकऱ्यापर्यंत आणि स्टॉल धारकापर्यंत प्रत्येकाला घेऊन जाण्यासारखं गोष्ट या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेली आहे. आणि मला वाटतं की ह्या आपल्या सर्व चॅनल न्यूज माध्यमातून आपण त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी. 22 तारीख उपलब्ध केलेली आहे आणि मला वाटतं की ह्या आपल्या सर्व चॅनल न्यूज माध्यमातून आपण त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी. 22 तारखेला राज्याचे कृषी मंत्री भरणे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय नामदार चंद्रकांतजी पाटील साहेब यांनी म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये याला हे म्हणजे प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते, अध्यक्षपदाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचप्रमाणे पीडीसीसी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कात्रज दूध संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पुणे मार्केट कमिटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन या सर्वांना आम्ही निमंत्रित त्या ठिकाणी केलेले. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ आम्ही 22 तारखेला करतो आहोत. एक वेगळं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी होतं. शेतकऱ्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती बक्षिसं, तंत्रज्ञान, माहिती आणि संकल्पितरित्या शेतकरी सक्षमपणे उभ्या राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि शासन म्हणजे राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे ज्या फायदे शेतकऱ्याला मिळवता येतील, योजनांचे फायदे मिळतात ते मिळावेत यासाठी हा आम्ही सगळा संकल्प केलेला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. त्याचबरोबर इथे मोठ्या प्रमाणावरती विविध महाराष्ट्रातले काही आम्ही मांडे बनवणारे, मराठवाड्यातली काही मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत, छानपैकी बिर्याणी बनवणारे येणार आहेत, वेगवेगळे पदार्थ म्हणजे भाकरी असेल, इतरही काही पदार्थ असतील. आता आंबेगावचा एक बचत गट आम्हाला संपर्क केला त्यांनी की ती मासवडी असतील ती बनवणारे, असे विविध लोक खाद्यपदार्थांची पण मांडणी चांगल्या प्रकारची तिथं असणार आहे. चांगल्या प्रकारचे लेक्चरर आपल्याला सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शन पण लेक्चर त्या ठिकाणी असणार आहे. आपले स्थानिक कलाकार त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पण करणार आहेत.
तर अशा प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रकारचं पशुधन म्हणजे घोड्यांच्या पासून ते गायी वासरांच्या पर्यंत चांगल्या प्रकारचं पशुधन त्या ठिकाणी कोल्हापूरचा एक रेडा आपण त्या ठिकाणी येतोय. जवळपास 1 टनापेक्षा जास्त 1.5 टन त्याचं वजन आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये फर्टिलेशनच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्याला पशुधन वाढवण्यासाठी मदत आहे ते सगळं मार्गदर्शन आम्ही करायचा प्रयत्न करतो. याला सर्व शेतकरी बांधवांनी सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि हेच मी विनंती आपल्याला शरद कृषी विकास पर्यावरणच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो. 3.5 फूट उंचीची पंगतूर गाई पंगनूर गाई ती सुद्धा आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहे. साधारणतः किती स्टॉक असते? 160 यांत्रिकीकरण असेल किंवा खासगी 50